सर एकंदरीत जर बघितलं तर मुंबईमध्ये प्रदूषण खूप वाढतो आहे आणि आपण आज प्रदूषण मंडळाला भेट पण दिलेला आहे आणि लेटर पण दिला आहे. काय सांगाल? प्रदूषण खूप वाढतो आहे, त्यावरती कुठेतरी उपाययोजना करायला पाहिजे. त्यासाठी मी प्रदूषण महामंडळाकडे आजच भेट घेतली. ढाकणे साहेब आहेत, त्यांना म्हटलं की संपूर्ण मुंबईमध्ये प्रदूषण आहे, काही काही ठिकाणी बांधकाम बंद केलेत, परंतु आज दादर माहीम प्रभादेवी या विभागामध्ये खास करून छत्रपती शिवाजी पार्क मैदान आहे, यामध्ये लोक सकाळी व्यायाम करायला येतात किंवा मॉर्निंग वॉकसाठी येतात. सगळ्याच वयोगटातले आहेत, म्हणजे लहानपणापासून वयोवृद्ध की एवढे सगळे परंतु तो धुळीमुळे त्रास होतो आहे. हा त्रास कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सातत्याने मुंबई महानगरपालिका वॉर्ड लेवलला मीटिंग चालू होते. त्याचा एक भाग म्हणून प्रदूषण महामंडळ त्यांच्या ऑफिसला कार्यालयात गेलो आणि जवळजवळ एक लेअर आहे, त्यांना मी म्हटलं की तिथे हिरवळ होऊ शकते, कारण बाकीच्या ठिकाणी हिरवळ आहे. म्हणून त्यांनी आम्हाला IITचा काय रिपोर्ट दिला. जिथे जिथे माती टाकली मध्ये, ती माती उचलण्याचं काम आता चालू होईल. एक 8-10 दिवसामध्ये, 15 दिवसात तुम्हाला खूप फरक देईल. आणि नंतर आम्ही तिथे बाकी ठिकाणी जसं हिरवळ आहे त्याच पद्धतीने हिरवळ आम्ही बाकीच्या ठिकाणी लावू शकतो आहे. नंतर त्यांना मी विविध प्रश्न विचारले तिथे की बाबा एवढं मोठं महामंडळ आहे पोल्युशनचा, तर यासाठी तुम्ही पोल्युशन थांबवण्यासाठी, प्रदूषण थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या, कुठला उपकरण खरेदी केली आहे का, ज्या हवेमध्ये प्रदूषण होतो तिकडचे कुठले सॅम्पल घेतले का, त्या संपूर्ण माहिती मी मागितली आहे त्यांच्याकडे. ती माहिती मला येत्या 15 दिवसात ते देणार आहे. कन्सर्न ऑफिसरचा मला जॉईंट कमिशनरचा नंबर दिला आणि त्या पद्धतीने त्यांनी काय घेतले असेल त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन म्हटलं काही काही ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल. RMC प्लॉट आहेत काही काही ठिकाणी, ते तुम्हाला थांबावं लागेल, त्याचं प्रदूषण खूप होतो. असे विविध प्रश्न मी त्यांना आज विचारला. ते म्हणाले की येत्या 15 दिवसात आम्ही तुम्हाला लेखी उत्तर देऊ. इन बिटवीन आम्ही खास करून छत्रपती शिवाजी पार्क मैदानाचा उल्लेख केला. यामध्ये मातीची लेअर काढायचं काम आता एक 10 दिवसात चालू होईल आणि जो काही ज्यावेळी मॉर्निंग वॉकला माणसं चालतात त्याचवेळी साफसफाईचं काम असतो BMCच्या मार्फत. तर मी म्हटलं आता टेक्नॉलॉजी खूप वरपर्यंत गेली आहे. तुम्ही जसे एखाद्या सक्सेशन असतो पाईप की खेचून घेतो, एखादी ड्रेनेज लाईनला सक्सेशन पाईप जोडला की त्याचा काय मलनिर्धारण असेल तो खेचून घेते मशीन, त्या पद्धतीचा मशीन आणि टेक्नॉलॉजी तुम्ही इथं उपयोगी करा की मशीन आतमधला जो घाण आहे किंवा माती आहे ती खेचून घेईल. तर त्यांनी मला मान्य केले की वॉर्ड लेवलला मागणी करायला सांगा. मी म्हटलं वॉर्ड लेवलला नाही मागणी केली तर मी स्वतः मागणी करतो. आणि शिवाजी पार्क म्हणजे छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये ते एक 5-6 तशा मशीन देतात जेणेकरून त्या कचरा उचलण्यामध्ये आणि त्यातून कचरा उचलताना धूळ येणार नाही, लोकांच्या नाकातोंडात जाणार नाही, याची दक्षता आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि हिरवळ आज तिथे भरपूर हिरवळीसाठी सुद्धा उद्या मी स्वतः BMC ऑफिसर बरोबर राऊंड घेतलाय सकाळी 10 वाजता. आणि त्या राऊंडमध्ये त्यांना मी दाखवणार नेट खराब झालं आहे, पायवाट खराब झाली आहे, फुटपाथ खराब झाली आहे, ट्रॅकिंगचा जो आहे ते बसायचा कट्टा खराब झाला आहे, पाण्याची व्यवस्था नाही, हे सगळ्या निदर्शनं आणून त्याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना करून छत्रपती शिवाजी पार्क मैदानामधला धुळीचा साम्राज्य नष्ट करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.